पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत। शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाला सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विम्याचे पूर्ण पैसे वाटप करण्याचा अखेर मार्ग मोकळा झालेला आहे। आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती की आमच्या खात्यामध्ये नेमका पीक विमा कधी येणार, आम्हाला सरकार पीक विम्याचे पैसे देणार का नाही। पण शेतकऱ्यांची तीच प्रतीक्षा आता संपलेली आहे। लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी आता मिळत आहे। पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहेत, अशी सगळ्यात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आज जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एक सेकंद सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका। शेतकरी बांधवांनो, काय झालं आहे, सरकारच्या माध्यमातून आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप सुद्धा होणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 17,000 रुपये मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। काही शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचे मिळून 22,000 ते 23,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। काही शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत रक्कम सुद्धा मिळू शकते।